वापरायच्या दोन मैत्रिणी, सर्व सुखसोयींनी समृद्ध असे छान आयुष्य जगत. पण त्यांना होतं एक दुःख, खूप मोठं दुःख. कुठलं? अहो, जे तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. तेच जे सरकारी टेबलावर ठेवलं की काम होतं आणि अंगावर चढलं की काम बिघडतं. नाही ओळखलं? अहो, वजन. या दुःखापुढे सगळी सुख उणी वाटे. चला तर मग पाहूया या वजन नावाच्या दुःखाशी लढायला या काय काय करतात. हाय रुपाली. अरे शीतल, तू? हो, इकडे काय करतेस? अरे मी इथे नवीनच राहायला आली ट्रेजर पार्क मध्ये. काय मस्त ग. म्हणजे आता माझी कॉलेजची मैत्रीण, माझी शेजारी. नक्की. आणि काय मस्त दिवस होते आपले कॉलेजचे. आता बास, मनावर घेतलंच पाहिजे. आणि वजन कमी झालंच पाहिजे. काय करू दिनरात, पोट किती घेऊ. जीप करीत चोचला, वजन काटा पोचला. मथुरेच्या बाजारी श्री हरी वेट करी, पिठू कशी लवक करी, दुखापते निवरी. सगळे कपडे घट्ट झाले बाई, मी लठ्ठ. तंग होई चोळी, कुठली मी घेऊ गोळी. काय काय देते आहे, काय काय देते आहे. काय तुझ्या भेटवरचा जाण एक मंत्र आहे. हरिला डांगळ डजिंग चरण नेमाने पाहिन वजन माझे. झाल्याला जाईन ठोकींग करीन, घराला मारीन 25 फेऱ्या. येईन काटा मिनिमम देवा, आळस भरला अंगात. दिवसा जोरात रात्री घोरात नाचता येईन अंगण वाकडं. वरून एकतर टाईट नवाने आवाळ करावी किती स्वतःची. आणि मग निघे घाम, निघे घाम, घाम घाम निघे निघे. किती उष्ण, किती उष्ण, उष्ण उष्ण पडे पडे. हे डाएट काही जमत नाही. हो ना, कसलाही उपयोग होत नाही. दीक्षित नाही की दिवेकर नाही. अगं, मी तर दोन्ही केलं. दर 2-2 तासांनी 55 मिनिटं खाल्लं, पण काही उपयोग नाही. मग आता काय करूयात? आपण सी बिल्डिंगच्या प्रीतीताईंकडे योगा क्लासला जाऊन बघायचं का? चला 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 चला. जाऊया. माझे गुडघे. अगं बाई, या योगाने सगळं अंग हल्लं, पण वजन काटा काही हलत नाही. हो ना, योगाने छान वाटलं, एकदम फ्रेश, बट नो वेट लॉस. मला वाटतं कार्डिओ एक्सरसाइज केलं ना तर नक्की वेट लॉस होईल. चला झुंबा डान्सला जाऊया. हो, चालेल. हे ट्राय करून बघू.
सॉलिड मज्जा आली. हे अगं बाई, एवढी दमछाक रोज कशी जमायची? कसा तरी महिनाभर केला. मला तर त्या बंद डान्स क्लासमध्ये सफोकेशनच झालं. आपण सगळे तळजाईला जाऊया का? हो चालेल ना. मस्त हवा आणि हिरवळी बघायला मिळेल. कुछ करिए बस बस मेरी खोज हाय कुछ करिए बस बस बड़ा बोल अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेकरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेकरिए या मरिए काय ग, झालं का काही वजन कमी? नाही ना गं, अजिबात नाही. अगं माझं तर 2 किलो वाढलं. सगळं ट्राय केलं. डाएट झालं, योगा झालं, झुंबा झालं, त्या तळजाईला पण चक्रा मारून झाल्या. काही उपयोग नाही. वजन काही केला कमी होत नाही. काय ग मुलींनो, काय झालं तुम्हाला एवढं? अशा का निराश दिसताय? काय करू काकू, वजन काही केल्या कमी होत नाही. महागाईप्रमाणे वाढतच चाललंय. अरे वजनाचं काय एवढं टेन्शन घेता? तुम्हाला आवडेल तो व्यायाम प्रकार करा. झुंबा, योगा, जॉगिंग, काहीही नियमित अगदी रोज करा. पण वजन कमी करण्यासाठी नाही, तर निरोगी व आनंदी राहण्यासाठी. वजन काट्यावर उभेच राहू नका. मग बघा तुम्हाला कसे आनंदी वाटतं ते. विसरू नका, तुम्ही सर्व दुर्गा आहात. आयुष्यातले सगळे स्ट्रेस, मग ते मुलांचे अभ्यास असो, ऑफिसचा स्ट्रेस असो, सणवार असो, आजारपण असो, तुम्ही सगळं अगदी समर्थपणे हाताळताय. मग ते वजनाचं काय एवढं घेऊन बसलात? निरोगी आणि आनंदी राहणं महत्वाचं आहे. ठरलं तर मग आता स्वस्थ राहायचं आणि मस्त जगायचं. वजनदार व्यक्तिमत्वाच्या मैत्रिणींची साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरा सुफळ संपूर्ण. आनंदी आणि निरोगी राहण्याची गुरुकिल्ली जशी यांना सापडली तशी तुम्हा आम्हा मिळो ही बाप्पा चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा